नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या ठिकाणी स्वागत। आज आपल्याला सामान्य ज्ञान टेस्ट 19 बघायची आहे। याच्या आधीच्या 18 टेस्ट तुमच्या प्रत्येकाच्या कोर्समध्ये उपलब्ध आहे, मग ती MPSC असेल, पोलीस भरती, सरळ सेवा, पोस्टमन, MTS भरती। आता ही टेस्ट आपण सर्वांना देतोय, मात्र ही स्पेशल थोडीशी पोस्टमन MTS भरतीच्या सिलेबसला धरून आपण केलेली आहे। परंतु याच्यातले जे प्रश्न आहेत हे सगळ्याच परीक्षांना येणारे आहेत, हे आधी लक्षात घ्या। जी इंडियन कल्चर नावाचा जो उपघटक असतो त्याच्या अंतर्गतचे या ठिकाणी आपण 25 प्रश्न आज डिस्कस करणार आहोत। तुम्ही अजूनही नवीन असाल, कदाचित आपल्या कोर्सला प्रवेश घेतलेले नसेल, तर आपलं STI RCP नावाचं जे ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते डाउनलोड करा। त्या ठिकाणी बरंचसं फ्री मटेरियल आहे, बरेचसे व्हिडिओज आहेत त्या ठिकाणी, किंवा मग या ठिकाणी मेसेज करा तुम्हाला काही अडचण असेल तर, आणि आपल्या ॲपवरून अभ्यास सुरू करा। चला आपण या ठिकाणी आजच्या या टेस्टला सुरुवात करतो आहोत। पट मला तुमच्याकडून उत्तरे आधी अपेक्षित आहे, नंतर मग मी त्यावर येणार आहे। बघा, पहिलाच प्रश्न या ठिकाणी जर बघितला तुम्ही, तर प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वर यांनी खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? मित्रांनो, साहित्यावर प्रश्न आहे हे आधी लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला साहित्याची तयारी करायची आहे। ऑप्शन तुमच्या समोर आहे, भावार्थ दीपिका, रामायण, ग्रामगीता आणि महाभारत। उत्तर मला वाटतं लगेच तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल। काय आहे उत्तर? आहे भावार्थ दीपिका। आता मला सांगा, भावार्थ दीपिकेलाच आणखी दुसरं कोणतं नाव आहे? ओके, इंटरेस्टिंग। आणि मग पुढचे प्रश्न तुमच्यासाठी, रामायणाची रचना कोणी केली? हे तोंडपाठच असलं पाहिजे। महाभारताची रचना कोणी केली? महाभारताचे लेखक कोण? आणि ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे? ओके, आता ग्रामगीता होतं म्हणून याच्यावरून मी दोन आणखी तुम्हाला ग्रंथ या ठिकाणी विचारतो। एक म्हणजे गीताईची रचना कोणी केली, गीताई, आणि दुसरं गीत रामायण कोणी गायलेले आहे, गीत रामायण। आणि पुढचा आणखी एक विचारतो तुम्हाला मी, गीता रहस्य हा ग्रंथ कोणाचा आहे? मित्रांनो, जे गीत याच्यावरून खूप काही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, जे मी वाचलेलं आहे। तुम्ही वाचन कराल तर अशाच पद्धतीचे तुम्हाला विविध प्रश्न आठवतील। चला 2 नंबरचा प्रश्न या ठिकाणी घेऊया। प्रश्न असा आहे, संत कबीर यांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन तुमच्या समोर आहे, दिल्ली, वाराणसी, अमृतसर, जालंधर। उत्तर देता आलं पाहिजे, या ठिकाणी उत्तर आहे वाराणसी। काय? वाराणसी। मित्रांनो, अमृतसर एक महत्त्वाचं ठिकाण या ठिकाणी आहे, याच्यावरून प्रश्न विचारतोय मी तुम्हाला। अमृतसरला एक गाजलेलं असं मंदिर आहे, त्या मंदिराला काय म्हटलं जातं? या ठिकाणी एक ऑपरेशन सुद्धा आपल्याला राबवावं लागलं होतं। जे शीख काही आतंकवादी त्या ठिकाणी होते वेगळे, त्यांच्या विरोधात तेव्हाच्या पंतप्रधान वगैरे, त्या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे। जालंधर हे कशासाठी प्रसिद्ध आहे? कोणत्या तरी वस्तू बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। पुढे जातोय मी, 3 नंबरचा प्रश्न, भगवान गौतम बुद्ध कोणत्या वंशाशी संबंधित होते? बघा, थोडंसं प्राचीन भारताकडे आपण या ठिकाणी जातो आहे, सांस्कृतिक दृष्ट्या आपण त्या भारताला बघतो आहे। क्षत्रिका, मौर्य, शाक्य की कुरु? भगवान गौतम बुद्ध यांचा वंश या ठिकाणी संबंधित जर बघितला तर शाक्य वंश, हे लक्षात घ्या। मग मित्रांनो, इथे मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? असा एक लहानसा प्रश्न तुम्हाला मी सोडून जातो, किती जणांना येतोय बघूया। पुढचा या ठिकाणचा प्रश्न आहे, तो म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? ॲनी बेझंट, लोकमान्य टिळक, रासबिहारी बोस आणि आत्माराम पांडुरंग। मला वाटतं ऑप्शन पाहिल्याबरोबर तुमच्या समोर उत्तर तयार असणार आहे। पटकन उत्तर द्यायचं आहे, 2 ते 5 सेकंदाच्या आत तुमचं उत्तर आलं पाहिजे। उत्तर आहे आत्माराम पांडुरंग। काय? आत्माराम पांडुरंग 1867 मध्ये यांनी या ठिकाणी प्रार्थना समाज स्थापन केलेला आहे। मित्रांनो, आत्माराम पांडुरंग यांचे दुसरे बंधू आहेत, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतो, त्यांचं नाव काय? त्यांचे सुद्धा या ठिकाणी या समाजाच्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार होता। लोकमान्य टिळक यांनी कोणती चळवळ चालवली? मुख्य यांनी चालवलेल्या चळवळी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे। ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी दोघांनी नेतृत्व केलं, अशी चळवळ कोणती? रासबिहारी बोस हे कशाशी संबंधित होते? असा एक सोपा प्रश्न तुमच्यासाठी मी विचारतोय। पुढे जातोय मी, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? हे तर तोंडपाठच असावं, दयानंद सरस्वती असेल, राजाराम मोहन रॉय, स्वामी विवेकानंद आणि ॲनी बेझंट। उत्तर काय आहे? दयानंद सरस्वती। कधी केली आहे? 1875 मध्ये। इथे एक सोपा प्रश्न तुमच्यासाठी, स्वामी दयानंद सरस्वती यांचा ग्रंथ मला सांगा, आणि हा पाठच असला पाहिजे। विद्यार्थी कोणताही असू द्या, मग तो MPSCचा असेल, पोलीस भरतीचा, सरळ सेवेचा, पोस्टमन MTS भरतीचा,
स्वामी दयानंद सरस्वती यांचा ग्रंथ गाजलेला आहे. आणि पुढचा प्रश्न, राजाराम मोहन रॉय यांची संस्था कोणती? मग त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र कोणते? स्वामी विवेकानंद यांनी कोणती संस्था सुरू केली? स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण होते? त्यांचा तो आश्रम कुठे होता? त्या मठाचं नाव काय? माहीत असलं पाहिजे. बघा आत्ताच वरती जे तुम्हाला विचारलं आहे त्या संदर्भातलाच प्रश्न आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन रॉय की ईश्वरचंद्र विद्यासागर? मित्रांनो, रामकृष्ण मिशन म्हटलं की लगेच उत्तर या ठिकाणी आपल्याला आठवतं ते म्हणजे स्वामी विवेकानंद. मग कधी केलेली आहे? बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, कोलकाता या ठिकाणी केलेली आहे 1896ला. मला इथे थोडीशी चूक झाली वाटते आहे, बघूया आपण चेक करून पुढच्या लेक्चरला मी सांगेल. 1896 आहे का एकदा कन्फर्म करा, कारण की थोडंसं मला इथे काहीतरी हे वाटतंय, कन्फ्युजन वाटतं आहे. आपण या ठिकाणी पुढे जातो आहोत. 7 नंबरचा प्रश्न, भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचा उगम कोणत्या राज्यात झाला? तुम्हाला मी सांगितलेलं आहे नृत्य जे आहेत यांच्यावर प्रश्न विचारले जातात, प्रत्येक परीक्षेला विचारले जातात. इकडे तर ते पोस्टमन MTSला खूप जास्त विचारले जातील. नृत्य कोणत्या राज्याचं आहे, त्याच्याशी संबंधित व्यक्ती कोणत्या आहेत गाजलेल्या, त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत हे माहीत असलं पाहिजे. आणि आपले याच्यावर इंडियन कल्चरवर स्वतंत्र आतापर्यंत 5 लेक्चर झाले आहेत. हे सगळे कोर्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. ओके, यूट्यूबला आता ते प्रायव्हेट केलेले आहे, एखाद्याला दिसेल त्याच्यातलं, मात्र ते अत्यंत महत्त्वाचे लेक्चर्स आहेत. बघा, भरतनाट्यम ओडिशा, गुजरात, तामिळनाडू की केरळ? मित्रांनो उत्तर आहे तामिळनाडू. मग भरतनाट्यम संबंधित एखादी गाजलेली व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. केरळचं मला नृत्य सांगा. बघा, केरळचं, गुजरातचं आणि महाराष्ट्राचं. महाराष्ट्राचं नृत्य कोणतं जे एक महाराष्ट्राचं स्पेशल म्हणून ओळखलं जातं? नक्कीच उत्तर आले पाहिजे. पुढचा प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा होता. कुचिपुडी ही कोणत्या राज्याची नृत्यशैली आहे? बघा इंटरेस्टिंग आहे. कुचिपुडी केरळ, आंध्र, तामिळनाडू की कर्नाटक? मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी हे नृत्य आहे, हे माहीत असलं पाहिजे. आता याच्यामध्ये मग ती सणांवर सुद्धा प्रश्न येणार आहेत. कोणता सण कोणत्या राज्यामध्ये आहे? म्हणजे तुम्हाला उद्या मी विचारलं की ओणम हा सण कोणत्या राज्याचा आहे, ओके, तुम्हाला सांगता आला पाहिजे. पुढे मोहिनी अट्टम ही नृत्यशैली जी आहे हिचा विकास कोणत्या राज्यामध्ये झाला? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मोहिनी अट्टम ऑप्शन आहे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि ओडिशा. मोहिनी अट्टम जर बघितलं तर या ठिकाणी केरळ राज्यामध्ये मोहिनी अट्टम या नृत्यशैलीचा विकास आहे. पुढे कथ्थक. बघा तुमचे नृत्यशैली आता पाठच झाल्या पाहिजे. तुम्ही याच्यावरून बरेच विद्यार्थी आहेत की जे नोट्स काढून घेतात. आता ही टेस्ट आहे, लगेच वही पेन असला पाहिजे, पटपट पटपट या ठिकाणी नोटिंग करत चालायचं. कथ्थक जर बघितलं ओडिशामध्ये आहे, मणिपूर, केरळ की उत्तर भारतामध्ये? मित्रांनो या ठिकाणी उत्तर येत आहे ते म्हणजे उत्तर भारत. कथ्थक हे नृत्य जे आहे ते उत्तर भारतामधील आहे, म्हणजे एका राज्यातील नाही. आता याच्यात उत्तर भारत म्हटलं मग इथे UP वगैरे जे आहे त्या ठिकाणी आपण म्हणूया उत्तर भारताचा तो भाग आहे. पुढे चुकीची जोडी निवडायची आहे. भरतनाट्यम तामिळनाडू, ओडिशी ओडिशामध्ये, कथकली कर्नाटक आणि कुचिपुडी आंध्र प्रदेश. मित्रांनो चुकीचं काय आहे? या ठिकाणी चुकीचं तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे. हे भरतनाट्यम तामिळनाडूचं बरोबर आहे, ओडिशी ओडिशाचं बरोबर आहे, कुचिपुडी आंध्रचं बरोबर आहे, मात्र कथकली हे कर्नाटकचं नाही आहे. मग कथकली कोणत्या राज्याचं आहे आणि कर्नाटकचं कोणतं नृत्य आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पुढे आणि ज्यांचं वाचन आहे त्यांना ते जमणार, ज्यांचं नाही आहे त्यांचे डोक्याच्या कुठेतरी वरून जाऊ शकते किंवा अवघड वाटू शकतं. पुढे बघा, भारतातील सर्वात प्राचीन नृत्यशैली कोणती? अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुम्हाला हे नृत्य माहीत आहेत, मात्र मग याच्यातलं सर्वात प्राचीन कोणतं हे माहीत असलं पाहिजे. कुचिपुडी आहे, भरतनाट्यम, ओडिशी की कथकली? बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो. सगळ्यात प्राचीन जर तुम्हाला विचारलं गेलं तर ते भरतनाट्यम आहे, हे लक्षात घ्या. ओके, पुढे आपण या ठिकाणी जातोय. आणि आणखी जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या या चॅनलला त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे आपलं. ओके, MPSC स्पर्धा विश्व स्पेलिंग अशी टाईप करा, टेलिग्रामला तुम्हाला भेटून जाईल. तिथे बरेचशा PDF वगैरे किंवा अपडेट्स आपण देत असतो. पुढे मी जातो आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सितारा देवी यांचा संबंध कशाशी आहे? तुम्हाला मी बोललो होतो की नृत्य आणि त्याच्याशी संबंधित काही व्यक्ती गाजलेल्या. मग कथक, मणिपुरी, गरबा, शास्त्रीय गायन. सितारा देवी म्हटलं की तुम्हाला कथक आठवलं पाहिजे. आता कथक म्हटलं की तुम्हाला ते राज्य आठवलंच पाहिजे, आपण वरती उल्लेख केला आहे. मणिपुरी म्हटलं की नावावरूनच आहे, कोणत्या राज्याचं नृत्य असू शकतं ते मला सांगा. आणि गरबा हे कोणत्या राज्याचं नृत्य आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न. पुढे यामिनी कृष्णमूर्ती
यांचा संबंध कोणत्या शास्त्रीय नृत्याशी आहे? अत्यंत इंटरेस्टिंग आणि या व्यक्तिमत्वावर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे. तुम्ही नेटला सर्च केलं तर तुम्हाला खूप सारं मटेरियल इथे भेटेल. बघा, भरतनाट्यम याशी संबंधित यांचं हे आहे. पुढे बिरजू महाराज, हे तर अत्यंत गाजलेलं व्यक्तिमत्व आहे. बिरजू महाराज हे नेमकं यांचा संबंध कोणत्या कलेशी आहे? कथक, मणिपुरी, कथकली की मोहिनीअट्टम? मित्रांनो, कथकशी संबंधित बिरजू महाराज आहेत, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे बिहू प्रश्न विचारला गेला. इकडे MPSC सरळ सेवेला, पोलीस भरतीला बिहूवर प्रश्न आलेला आहे. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आणि हे लक्षात घ्या, काही जण काय म्हणतील, सर हे या परीक्षेला आलं आहे, मग आमच्या परीक्षेला येईल का? मित्रांनो, परीक्षांची फक्त नावं बदलतात. जर सिलेबसमध्ये तो भाग असेल तर ते कोणत्याही परीक्षेला येऊ शकतं. सेंट्रलच्या तुम्ही एक्झाम बघा, जुन्या प्रश्नपत्रिका बघा, नृत्यावर 100% दरवर्षी 1, 2, 3 पर्यंत प्रश्न आलेले आहेत. ओके, कारण ते इंडियन कल्चरमधलं फार महत्त्वाचा उपघटक तो आहे, हे लक्षात राहू द्या. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल की त्रिपुरा? मित्रांनो, बिहू म्हटलं की आसाम तुम्हाला आठवलं पाहिजे. काय? आसाम गाजलेलं आहे एकदम. दांडिया, आता दांडिया नवरात्रीमधलं दांडिया तुम्हाला माहीत आहे. सर्वाधिक प्रसिद्ध कुठे आहे? गुजरात, महाराष्ट्र, झारखंड की आसाम? मित्रांनो, उत्तर आहे ते म्हणजे गुजरात. दांडिया हे गुजरातचं अत्यंत प्रसिद्ध असं नृत्य आहे. पुढे झारखंड येथील पाईका हे काय आहे? बघा, प्रश्न काय विचारला, पाईका हे नेमकं काय आहे? लोकगीत आहे, लोकनृत्य आहे, वाद्ययंत्र आहे की चित्रकला आहे? पाईका, नीट लक्षात घ्या, नवीन प्रश्न आहे, नोटिंग करा. 25 प्रश्न घेणार आहोत, तोंडपाठच करून ठेवायचे. कोर्सच्या विद्यार्थ्यांना सांगतो विशेषतः, काय तोंडपाठच झाले पाहिजे. याचं एक वही करा, हे टोटली नोट डाऊन करा, तुम्हाला खूप फायदा याचा होणार आहे. पाईका हे एक लोकनृत्य आहे आणि राज्य कोणतं? झारखंड. खूप सारा अभ्यास तुमचा या ठिकाणी. हे म्हणजे सर्वात महत्त्वाचे 25 प्रश्न म्हणतोय मी याच्या संदर्भातले, इंडियन कल्चर संदर्भातले. पुढे बघा, खालीलपैकी कोणते भारतीय लोकनृत्य आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मणिपुरी, मोहिनीअट्टम, गरबा की कथकली? आता या ठिकाणी तुम्ही गोंधळू शकतात. आणि हा प्रश्न थोडासा मला चुकीचा झालेला दिसतोय. इथे गुजराती म्हणायला पाहिजे होतं. गरबा हे जे लोकनृत्य आहे ते उत्तर याचं होतं. ओके, त्याच्यामुळे 19 नंबरला तुम्ही स्किप करा. आपण पुढे जातो आहोत. 20 नंबरचा प्रश्न, कोणते भारतीय लोकनृत्य नाही असं म्हटलेलं आहे? आता हे या ठिकाणी थोडंसं मुळातले भारतीय अशा पद्धतीचे हे प्रश्न आहे. इथे कथकली हे भारतीय नाही मुळातलं अशा पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. ओके, थोडंसं कन्फ्यूज करणार आहे, मात्र तशा पद्धतीचे उल्लेख आहे पुस्तकात, त्यामुळे तो प्रश्न टाकला गेला आहे. पुढे मी जातोय, शास्त्रीय संगीत खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? म्हणजे कोणता? ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद? शास्त्रीय संगीताशी संबंधित काय आहे? तर मित्रांनो, सामवेद आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे ऋग्वेदामध्ये नेमकं कशाचा उल्लेख आहे. पटपट कमेंटमध्ये उत्तर दिले पाहिजे. अथर्ववेद कशाशी संबंधित आहे? यजुर्वेद कशाशी संबंधित आहे? हे वेद, 4 वेद अत्यंत महत्त्वाचे ना, ते 4 वेद, त्याच्यामध्ये असलेला उल्लेख, कशाचा उल्लेख आहे ते माहीत असलं पाहिजे. आता खालीलपैकी टिंबटिंबा हा रागाचा एक प्रकार आहे. बघा, इंदोरी, भोपाळी, नागपुरी, पुणेरी. राग कोणता आहे? मित्रांनो, भोपाळी हा राग आहे. अत्यंत नवे प्रश्न, तुम्ही आतापर्यंत कधीच पाहिलेले नसेल असे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत आणि डेव्हलप केलेले आहेत. पुढे, नासाने कोणत्या शास्त्रीय गायकाचे नाव एका ग्रहाला दिलेले आहे? कोण आहेत ते शास्त्रीय गायक? पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, बिरजू महाराज की भूपेन हजारिका? मित्रांनो, ते आहेत पंडित जसराज. नासा म्हणतोय, नासाचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत असला पाहिजे. इस्रोचा लॉंग फॉर्म माहीत असला पाहिजे. नासा ही संस्था कुठे आहे ते माहीत असलं पाहिजे. इस्रो कुठे आहे ते माहीत असलं पाहिजे. इस्रोचे अध्यक्षही तुम्हाला माहीत असले पाहिजे. पंडित जसराज. ओके, या ठिकाणी पुढे जातोय मी. 24 नंबरचा प्रश्न, सर्वात प्राचीन वाद्ययंत्र कोणते? बघा, मला वाटतं हे माहीत असावं, प्रत्येक परीक्षेच्या विद्यार्थ्याला माहीत असावं. वीणा, सितार, तबला की सरोद? सर्वात प्राचीन जर बघितलं तुम्ही तर वीणा हे वाद्य आहे. पुढे जातोय मी. बिस्मिल्ला खा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? बघा, बिस्मिल्ला खा खूप गाजलेलं नाव, खूप म्हणजे खूप. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर मग कुठेतरी तुमचं वाचन फार कमी आहे असं या ठिकाणी म्हटलं जाईल. तबला, सितार, शहनाई की बासरी? मित्रांनो, शहनाई वादक आहेत बिस्मिल्ला खा, हे लक्षात घ्या. आणि बिस्मिल्ला खा यांच्याबद्दल इतरही आपल्याला त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री असे विविध पुरस्कार भेटलेले आहेत, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे.
तर अशा पद्धतीने आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत. तुम्हाला अशाच आतापर्यंत झालेल्या 1 ते 18 या संपूर्ण टेस्ट, त्याच्या PDF, त्याची व्हिडिओज जर पाहिजे असेल तर तुम्ही आपलं STI RCP हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी स्टोअर नावाचा सेक्शन असणार आहे. काय स्टोअर, त्या ठिकाणी जा आणि तिथे कोर्सेस आहेत ज्यामध्ये तुम्ही MPSC, पोलीस भरती, सरळ सेवा, पोस्टमन MTS भरती याचे कोर्सेस आहेत. त्याच्यामधील आधी डेमो लेक्चर्स बघा आणि नंतरच तो कोर्स जॉईन करा. नक्कीच खूप फायदेशीर असं तुम्हाला ते ठरणार आहे आणि खूप सारे विद्यार्थी आतापर्यंत जॉईन झालेले आहेत. चला या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.